विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। पेपर फुटीचा मूळ मुद्दा बाजूला ठेवून उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष नेते राजकीय संधी साधत असल्याचं त्यांनी म्हटलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना गायकवाड म्हणाले की या प्रकरणात त्यांचा थेट संबंध सिद्ध झाल्यास राजीनामा देणं योग्य ठरेल, मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलंय। सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलंय। विद्यार्थी हे देशाचं भविष्य असून त्यांना अतिरेकी किंवा दहशतवादी म्हणता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। परंतु खांद्यावर कोणीतरी मागून बंदूक ठेवून विद्यार्थ्यांना आंदोलन वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत। याच्यामध्ये आपण पाहिलं की उभाटा पार्टी आहे, याच्यामध्ये उमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे ते आले, अखिलेश यादव आपलं ह्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आले, आणखी राष्ट्रवादीच्या पार्टी याच्यामध्ये आली आणि याच्यामुळे या विद्यार्थ्यांचा मूळ मुद्दा बाजूला सरून आता या राजकीय पार्ट्या याच्यामध्ये संधी साधण्याचा प्रयत्न करत आहेत। माझं स्पष्ट म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ज्या मागितला गेला, या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे आमचे कृषी शिक्षण मंत्री किंवा देशातले शिक्षण मंत्री किंवा सगळ्या राज्यातले शिक्षण मंत्री याच्यापैकी एकही मंत्री या पेपर फुटीमध्ये त्याचा काही इन्व्हॉल्वमेंट असेल, त्याचा काही संबंध असेल किंवा त्याच्या नजीकच्या माणसाने ह्या काही गोष्टी केल्या असतील किंवा त्याचं समर्थन याला असेल तर निश्चितपणे त्यांचा राजीनाम्याची मागणी करणं ही रास्त आहे। परंतु कुठलाही संबंध नसताना अशा प्रकारची मला काही योग्य वाटत नाही आणि ज्या पद्धतीनं काही नेत्यांनी या विद्यार्थ्यांना सांगितलं की हे आतंकवादी आहे, तर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। ते विद्यार्थी देशाचं भविष्य आहे आणि ते एक वेगळे स्वप्न घेऊन ते त्यांच्या आयुष्याची वाटचाल करत आहेत, परंतु त्यांची स्वप्न भंग होताना दिसतात आहे आणि म्हणून त्यामुळे ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती सोनम डोंगरे यांच्या मृत्यूनंतर आरोग्य व्यवस्थेवर विविध आरोप करण्यात आले होते। दरम्यान या प्रकरणातील चौकशी अहवाल समोर आल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी महापालिकेची आरोग्य व्यवस्था या घटनेसाठी जबाबदार नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। या प्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या महासभेतही उमटले। यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये या विषयावर आरोप प्रत्यारोप झाले। महापौरांनी चौकशी अहवालाचा संदर्भ देत संबंधित निष्कर्षानुसार महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर करण्यात आलेले आरोप योग्य नसल्याचं सांगितलंय। दरम्यान या प्रकरणाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत। संबंधित चौकशी अहवाल आणि त्यानंतर होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नक्कीच आता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जातो तेव्हा त्या पेशंटला पूर्णपणे रिकवर होऊन परत घरी जावं असाच प्रत्येक डॉक्टरचा इच्छा असते आणि सोनम डोंगरे ह्या 8व्या महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या। 24 तास आधी सेम इंजेक्शन त्यांना दिलेलं होतं आणि त्यावेळी त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता झाला। 24 तासानंतर जे इंजेक्शन दिलं गेलं त्याच्यामध्ये इंजेक्शनचा म्हणजे जो अहवाल आलेला आहे त्या जो अहवाल आहे तो सांगतोय की ते इंजेक्शन काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये किंवा ज्या पद्धतीने ट्रीटमेंट त्या डॉक्टरांनी दिलेली आहे ती पण प्रोटोकॉल प्रमाणे दिलेली आहे। इंजेक्शन दिल्यानंतर बऱ्याच वेळा त्या इंजेक्शन नंतर बीपी लो होतं, महिला कोलॅप्स होते आणि मग त्याची तिच्या रिकव्हरीसाठी 4 इंजेक्शन जे कॉम्बिनेशन लाईफ सेव्हिंग म्हणून दिलं जातं ते त्या महिलेला दिलं गेलं। ते इंजेक्शन दिल्यानंतर जेव्हा त्यांना म्हणजे जसं आपण एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवतो ऑक्सिजनसाठी, त्यांना ते कोलॅप्स झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन देण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांना ओममेट झालं आणि त्यांनी ते ओममेट ॲक्च्युली बाहेर फ्लश करायला पाहिजे होतं, ते त्यांनी म्हणजे भीतीपोटी बोला किंवा कशाने ते गिळून गेलं आणि ते त्यांच्या लंग्समध्ये गेलं। त्याचा इफेक्ट असा झाला की त्यांचे लंग्स डिॲक्टिवेट झाले त्याच्यामुळे आणि इमर्जन्सी सिच्युएशन झाली आणि मग त्यांचा असा मृत्यू झालेला आहे। याच्यात कुठल्याही डॉक्टरचा किंवा इंजेक्शनचा काहीही दोष नाही आहे। ॲक्च्युली ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की मेडिसिन चुकीचे होते किंवा औषधोपचार चुकीच्या पद्धतीने झाला तर हे कुठेतरी चुकीचं आहे। काही पेशंट असं जर सिरियस असेल तर त्याला विदाऊट म्हणजे कुठलाही स्टाफ व्यतिरिक्त पाठवत नाही। त्या ॲम्ब्युलन्समध्ये सिस्टर स्टाफ वगैरे कोणीतरी अवेलेबल असेलच, असं कधीही होत नाही की पेशंट जर सिरियस सांगितला जातो
आणि ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की आमचा पेशंट इंजेक्शन दिल्यानंतर कोलॅप्स झाला, असं झालं तसं झालं, तर त्यांच्याच घरच्यांकडून माहिती आली की जेव्हा तो पेशंट पुण्यातील कथित विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभरात अवैध दारू विरोधात कारवाई सुरू असताना भिवंडी तालुक्यात पुन्हा एकदा गावठी दारूचे अड्डे, हातभट्ट्या आणि भेसळयुक्त दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केले। निवेदनात अवैध दारू विक्रेते, हातभट्टी चालक, संबंधित जागा मालक तसंच अशा व्यवसायाला कथित संरक्षण देणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। काही महिन्यांपूर्वी संयुक्त कारवाईत मिथेनॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता। त्यानंतर काही काळ हा अवैध व्यवसाय बंद राहिला, मात्र आता पुन्हा हातभट्ट्या सुरू झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। काही ठिकाणी मिथेनॉल मिश्रित भेसळयुक्त दारूची निर्मिती आणि विक्री होत असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आलाय। अवैध दारूमुळे अनेक कुटुंबांचं नुकसान होत असून तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची चिंता स्थानिक महिलांनी व्यक्त केली आहे। पहिला तर भिवंडी आपला कमिशनर आशुतोष डोंगरे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। भिवंडीतील आमच्या सर्व रणरागिणी महिला आणि वैभव भोईर आणि हनुमंत चौधरी यांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर गावठी दारूचा सुलसुलाट या भिवंडी शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि हा बंद करण्यासाठी आज आम्ही वारंवार सर्व विभागांना पत्र देऊन सांगतो की हे धंदे बंद झाले पाहिजेत। पुण्यासारख्या ठिकाणी गावठी दारूचे हे पडून जवळजवळ 50-60 लोकांचा मृत्यू झालेला आहे। हीच घटना आपल्या भिवंडी शहरात आणि ग्रामीणमध्ये होऊ नये म्हणून आम्ही ही महिला सर्व आमचा वर्ग आज क्षमतेने आज भिवंडी ठाण्याचे कमिशनर आशुतोष डोंगरे साहेबांना यांना आम्ही आणि पंजाबराव उगले साहेबांना दोघांना जीवाची किती हानी झाली। तशीच आम्हाला भीती वाटते की भिवंडीमध्ये हे होता कामा नाही। जे पिणारे लोक आहे तुम्हाला वाटतं ते लो क्लास आहेत, मग आमच्या घरी जे येतात हाऊस हेल्प त्यांच्या डोळ्यातून ते अश्रू बघून आम्हाला खूपच वाईट वाटलं आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इकडे आलोय की असं आपल्या भिवंडीत कधी घडता कामा नये आणि आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की ते 100% ऍक्शन घेईल। गावठी दारू बंद झाली पाहिजे एवढंच आमचं आहे। गुटखा वगैरे बंद झाला पाहिजे। भिवंडी शहरामध्ये खूप चालतंय गुटखा आणि दारू बंदी, गावठी दारू खूप चालते, ते बंद झालं पाहिजे एवढंच आमचं विनंती आहे। बोलायचंय की पुण्यामध्ये जी दारूमुळे विषबाधा झाली आणि खूप लोकसंख्या म्हणजे खूप जणांची मृत्यू झाला आणि तोच दारूचा साठा आपल्या भिवंडीत सुद्धा सापडलाय। त्यामुळे मला एवढंच बोलायचं की अवैध दारू विक्रेते आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि म्हणजे आम्हाला एवढी त्यांच्याकडनं म्हणजे आम्हाला विश्वासन आहे आणि आम्हाला सहाय्य मिळेल। दिल्लीतील आंदोलनाला समर्थन देत चेंबूरच्या सिद्धार्थनगर परिसरातील रहिवाशांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन केलंय। यावेळी केंद्र सरकारच्या कथित हुकुमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सिद्धार्थनगरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून दिल्लीतील आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला। सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करत लोकशाही मूल्यांचं संरक्षण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलनादरम्यान नागरिकांनी विविध घोषणांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली। परिसरात शांततेत हे आंदोलन पार पडलं। मुळात म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे, माझं 35 वर्ष वय आहे आणि आत्तापर्यंत आम्ही सिद्धार्थ कॉलनीतून लहानपणापासून खूप आंदोलन बघितले, बट हे पहिलं आंदोलन असं आहे की सुरुवात होण्याआधीच आंदोलनकर्त्यांपेक्षा मोठ्या संख्येने पोलीस फाटा अवेलेबल आहे। रात्री 8 ते 9च्या सुमारास आमचा म्हणजे एक निर्णय झाला की एक दिल्लीमध्ये जो ज्याप्रमाणे लाठीचार्ज झाला त्यांच्या विरोधात एक तीव्र आंदोलन झालं पाहिजे। ज्याप्रमाणे पोलीस स्टेशनला सदरची माहिती मिळाली की आज सिद्धार्थ कॉलनीमधून मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन होणार आहे, तर सिद्धार्थ कॉलनी म्हटलं की आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि सिद्धार्थ कॉलनीतील आंदोलन हे चेंबूरमध्येच तसेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माहिती आंदोलन कशा प्रकारे असते आणि त्याचीच झाशी चेंबूर पोलीस स्टेशननी घेतल्यामुळे रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 10 ते 11 पर्यंत सर्व कार्यकर्ते सर्व तरुणांना नोटीस दिलेल्या आहेत। काही लोकांना फोन केले। सिद्धार्थ कॉलनीतल्या प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये पण पोलीस उभे आहेत आणि त्यांना बाहेर येऊन देत नाही, हे एक प्रकारे चुकीचं आहे। आमची मागणी एकच आहे की ज्या शिक्षण मंत्र्यांमुळे एवढ्या विद्यार्थ्यांना जर त्रास होतोय ते एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला बीजेपी सरकारला त्रास कुठे, अडचण कुठे? तसेच जे 20 ते 22 विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना 1 कोटीचा निधी भेटायला पाहिजे आणि नुकतंच जे 6 महिने 3 महिन्यामध्ये जे CET झालं किंवा नीटचे एक्झाममध्ये जो पेपर लीक होतात
ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ह्याच्या मागे नेमकं कोण आहे, नेमकं षडयंत्र कोण आहे ते अजूनपर्यंत समोर आलं नाही. जे 20 ते 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे तो केवळ 20 ते 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू नसून भारतातील सर्व कुटुंबावरती एक पडलेला दुःखाचा डोंगर आहे. आंदोलन करणारे विद्यार्थी किंवा आंदोलक अतिरेकी नसल्याचं स्पष्ट करतानाच काही राजकीय घटकांकडून आंदोलनाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय. इंडिया आघाडी आणि सहयोगी पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून देशात आणि राज्यात अतिरेकी विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केलाय. पेपरफुटीचा मूळ मुद्दा हा बाजूला पडून आंदोलनाची दिशा बदलली असून सरकार हटवा अशा घोषणा दिल्या जात आहेत. पेपरफुटी आणि अशा घोषणांचा संबंध नसल्याचं खोत यांनी सांगितलंय. सोशल मीडियावर देखील त्याच प्रकारचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप केलाय. सरकार विरोधात जनतेला रस्त्यावर उतरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्या संदर्भातील काही पुरावे आपल्याकडे आहेत असं खोत यांनी सांगितलंय. मात्र आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा आंदोलकांना दहशतवादी किंवा अतिरेकी म्हणत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मैं सुबह ही बोला था कि देश में विद्यार्थियों का जो आंदोलन चल रहा है, इस आंदोलन के माध्यम से कई लोग, कई संगठन और इंडिया आघाड़ी के सहयोगी पक्ष पूरे देश में सरकार के विरोध में आतंकवाद जैसे विचार वो फैला रही है. जो विद्यार्थी उनका जो बातें उसके साथ हम है, पर विद्यार्थियों के प्रश्नों के माध्यम से कई लोग जो राजनीति कर रहे हैं उसका मैं विरोध करता हूँ. मैंने भी विद्यार्थी संगठन का, विद्यार्थियों का आंदोलन मैंने किया खुद, मेरे साथी गोपीचंद पडळकर ने किया है, पुणे में किया है, बॉम्बे में हमने आंदोलन किया है. अभी नीट के बारे में आंदोलन चल रहा है क्या मोदी सरकार हटाने के लिए आंदोलन चल रहा है? अभी मेरे समझ में नहीं आ रहा क्या आंदोलन किस मुद्दे से चल रहा है. और मुझे लग रहा है कि यह आंदोलन दिशाहीन हो गया है. यह आंदोलन मुद्दे पर नहीं चल रहा है. यह आंदोलन इंडिया सरकार के खिलाफ चल रहा है.